नमस्कार विद्यार्थ्यांनो, एज्युकेशन विथ विजय सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत स्वागत आहे. आजचा या लेसन आहे आपल्या या व्हिडिओमधला LCM अँड SCF इयत्ता 7वी गणिताचा मॅथमॅटिक्सचा हा लेसन आहे. यामध्ये आपण पूर्ण LCM आणि SCF कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास मात्र चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बघा, पहिलं गणित आहे आपल्या मित्रांनो या लेसनमधलं. फाइंड द SCF ऑफ 57, 75 अँड 105. तर SCF काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत मित्र कोणती आहे माहिती आहे का? भागाकार पद्धत, ज्याला आपण डिवायडेड मेथड म्हणतो आहे की नाही, डिव्हिजन मेथड आहे की नाही. तर ती मेथडनं आपल्याला SCF काढायचं आहे. SCF ऑफ 57, 75, 105 इज सो व्हॉट. सो वी हॅव टू राईट 57, 75 आणि 105. SCF काढायच्या खूप साऱ्या मेथड आहेत मित्रांनो, पण त्यामध्ये सगळ्यात चांगली आणि सगळ्यात न चुकणारी मेथड आणि सोपी मेथड आहे ही इनीच काढायचं. आणि काय करायचं मित्रांनो, SCF काढत असताना सर्वात अगोदर जे प्राईम नंबर्स आहेत 2, 3 यांनी डिवाइड करायचा प्रयत्न करायचा. 5 तर सर्वात अगोदर आपण 2 जाईल का? नाही, तर 3 घेऊन पाहूया. किती? 3 प्राईम नंबरनंच कधी पण काय करायचं, फॅक्टर्स पाडत चालायचे आहेत. आणि SCF काढत असताना एक मोठी गोष्ट आहे की जो आपण प्राईम नंबर घेतला आहे त्या प्राईम नंबरनं पूर्ण पुढच्या संख्येला भाग जावा. आणि जर पूर्ण संख्येला भाग जात असेल तर त्याला द्यायचा आहे, नसेल जात तर आपला तीच जो फॅक्टर आहे तोच आपला काय राहणार आहे, SCF राहणार आहे. लक्षामध्ये बघूया आपण आता. 4 1 4, 3 1 3, 2 उरले, 3 9 27 बरोबर. 3 1 3, 3 2 6, 6 आणि 1 15, 3 2 6 आणि हे 3 5 15, पुन्हा 3 3 1 9, उरला 1, 3 5 15. आता जी आपण संख्या घेणार आहोत मित्रांनो, जी कोणती 2 अगोदर 2 घेऊन पाहिजे, नंतर 3, नंतर 5, नंतर 7, नंतर 11 आहे की नाही, हे विषम मूळ संख्या घेऊन पाहिजे आहेत. तर त्या संख्येने पूर्ण तिन्ही संख्येला भाग जावा. जर जात असेल तरच द्यायचा आणि मग त्यालाच आपण SCF कॉमन फॅक्टर तिन्हीमध्ये कॉमन असला पाहिजे तो, नाही तर आपण फक्त 2ला भाग द्यायलो. LCM काढताना मात्र मित्रांनो एक संख्येला गेला एक संख्येला, 2 संख्येने गेला 2 संख्येला देता येतो. पण SCF मध्ये काय करायचं, जिथं 3 संख्येला भाग जात नसेल, 3 आहे समजा, तिन्ही संख्येला जरी आपण 3 घेतली, तिन्ही संख्येने 3ला भाग जात नसेल त्याच ठिकाणी थांबायचं आणि मग त्याच अवयवांचा गुणाकार करायचा. तेच आपलं SCF. लक्षामध्ये आता ह्या ठिकाणी 19, 25 आणि 35 तिन्ही संख्या एका पाड्यामध्ये येत नाहीत. 5च्या पाड्यामध्ये 25 आणि 35 येतात पण 19 येतात का? नाही. म्हणून आपल्याला इथं कोणत्याच संख्येने भागता येणार नाही. म्हणजेच काय, तर तिन्ही संख्याला या तिन्हीमध्ये कॉमन कोणतीच नाही आहे. म्हणून आपलं जी संख्या आहे आपण घेतलेली पहिली सुरुवातीला 3, तीच आपली काय आहे, SCF आहे. काय आपला SCF म्हणजे काय, तिन्हीमध्ये कॉमन असणारा मोठ्यात मोठा घटक. मग या 57, 75 आणि 105 मध्ये कॉमन असणारा, सामान्य असणारा, सामायिक असणारा घटक कोण आहे? 3 आहे आणि तो मोठ्यात मोठा आहे. याच्यापेक्षा लहान आहे तो कोणता आहे? 1 यांच्या सर्वांमध्ये सामायिक आहे, पण सर्वात मोठा तर मोठा सामायिक असणारा 3 आहे. या तिन्हीला पण भाग जातो, तो आपण आताच बघितलेला आहे. मग SCF काढताना ही गोष्ट ध्यानात ठेवायची मित्रांनो, फक्त की तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. आपण जी संख्या घेणार त्या संख्येनं लक्षामध्ये फॅक्टरनं तर आणि जिथपर्यंत तिन्ही जर भाग जात असेल तिन्ही संख्येला तर तिथपर्यंत द्यायचा आणि ज्या ठिकाणी गेलं ना त्या ठिकाणी थांबायचं. म्हणजे आपले फॅक्टर उरतील ते आपल्या त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचं, ते आपला SCF. लक्षामध्ये हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की SCF काढताना बऱ्याच मुलांचे चुका होतात. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ 161 डिवाइड बाय 69. आता बघा या ठिकाणी 161 डिवाइड बाय 69. तर या सिम्प्लिफाईड या दोन्हीमध्ये आता 69 कोणत्या संख्येचे पाड्या येतात ते बघा अगोदर. बघा इथं 5 आले, कोणत्या संख्येला गुणलं म्हणजे 69 येईल का? नाही. 5 एक स्थानी म्हणजे एक स्थानी 0 किंवा 5 येईल, ही तर 1च नाही. 7नं 7च्या पाड्यामध्ये हे येतच नाही की नाही. आता 3 बघूया. आता कोणती संख्या आहे की त्याला आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे 69 येतील? 23ला. 23 त्रिक 69 म्हणजे या ठिकाणी 23ला गुणल्यानंतर 69 आलं. किती देवी? 23 त्रिक आणि इथं काय 23 7 किती? 23 7 म्हणजे काय आपलं जे सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. सिम्प्लिफाईड म्हणजेच काय, या दोन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये आल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्याचा पुन्हा फॅक्टर पाडू शकत नाहीत. आता 7 आणि 3 दुसऱ्या कोणत्या संख्येचे पाड्यात येतात का मित्रांनो? अजिबात नाही. कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये या संख्या येत नाहीत. शेवट इथं होतो.
म्हणून हे आपलं सिम्प्लिफाईड फॉर्म आहे कायचा 161/69चा. लक्षामध्ये आपलं उत्तर जे आहे 7/3 3 नंबरचं उत्तर आहे या ठिकाणी. लक्षामध्ये व्हिडिओ जास्त लंबा होतो म्हणून मित्रांनो फास्ट जावं लागतं जरासं आणि म्हणून आपण काही गणितं फास्ट घेत आहोत. व्हॉट इज द प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ 319? बघा प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजेच काय की त्यानंतर त्या संख्येचे फॅक्टर पडले नाही पाहिजे, त्यालाच म्हणायचं प्राईम फॅक्टरायझेशन. जसं आपण ह्या गणितामध्ये बघितलं मित्रांनो 161 आणि 69चे 7 आणि 3 फॅक्टर पडतात, याच्यानंतर त्याचे फॅक्टर पडतात का नाही, यालाच म्हणायचं प्राईम फॅक्टरायझेशन. प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजेच काय, त्यामध्ये पुन्हा ज्या संख्या शेवट राहतात त्या जवळपास प्राईमच राहतात, आहे की नाही. प्राईम म्हणजे एकदम बेसिक मूळ. लक्षामध्ये आता काय 369चे आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशन काढायचे आहेत. आता काही काही गणितामध्ये मित्रांनो ऑप्शन थ्रू देखील आपण जाऊ शकतो, आपल्याला पुन्हा उत्तर काढायची खाली गरज पडत नाही. ते तुम्हाला तेवढं ते जमलं पाहिजे. बघा इथे याला 40 गृहीत धरा, तोपर्यंत काय होईल 40 10 400, 319 पेक्षा गुणाकार जास्त चालला आहे, हे आपलं उत्तर अजिबात होऊ शकत नाही. बघा इथं काय 40 10, अरे हे दोन्ही सारखेच आहेत ऑप्शनमध्ये, बरोबर. मग हे दोन्ही पर्याय आपल्या या ठिकाणी कटले. आधी या ठिकाणी बघा 30 गुणिले 10 300, हे जवळपास याचे यायला लागले. बघा हे 19 गुणिले 11, 19 गुणिले 11 काय होईल, म्हणजे 20 धरायला गरीत आणि याला 10 धरा, 20 10 200, म्हणजे 200 व्हायला लागले. म्हणजे हे पण उत्तर आपलं येऊ शकत नाही. उरलं कोणतं याच्या जवळपास येणार, हेच. या ठिकाणी हे पर्याय गुणाकार देखील करायची गरज पडत नाही. आलं पुन्हा काय, पुन्हा मित्रांनो एक गोष्ट बघा 3 1 3, याचा युनिट प्लेस काय लागला आहे 3 यायला लागला आहे. इथं आपल्या युनिट प्लेस किती पाहिजे 9 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही पर्याय इथं पण कॅन्सल होतात. अशी जरी आपण विचार केला तर युनिट डिजिट अतिशय तुम्हाला मदत करणार आहे मित्रांनो. भरपूर गणितामध्ये तुम्हाला युनिट डिजिटवरच उत्तर काढता येणार आहे. पुढं तुम्हाला गणित करायची गरज नाही. वेळ वाचवण्यासाठी युनिट डिजिट कधी पण लवकर बघायचे. लक्षामध्ये उत्तर आपल्या या ठिकाणी तुम्हाला कळालं. 4 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा 4 नंबर प्रश्न काय, व्हॉट इज द LCM ऑफ, इथे या ठिकाणी बघा. आता तुम्हाला अगोदरचा फरक लक्षात येईल, इथं बी करून दाखवतो तुम्हाला दोन्ही पण मी. ही संख्या आहे, त्याचा LCM काढायचं आपल्या मित्रांनो. काय करतोय आपण आता सध्या LCM ही डिव्हिजन मेथडच वापरायची दोन्हीला पण मित्रांनो. परीक्षेमध्ये सगळीकडे सगळ्यात सोपी मेथड कोणती असेल तर ही. तर आपण हे तिन्ही संख्या ह्या 3चे पाड्यात दिसतात, त्यामुळे आपण 3 भाग देऊया. 3 × 18, 3 × 12 36, 3 × 9 27. परत या सर्व संख्या पण 3च्या पाड्यात येतात. 3 1 3, 3 2 6, 3 4 12, 3 3 9. आता ह्या ठिकाणी बघा या तिन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये येत नाहीत. इथं जर आपल्याला SCF काढायला सांगितलं असतं तर आपण ह्याच ठिकाणी थांबलो असतो. मग आपलं SCF आलं असतं 6. आता हे LCM आहे काय मित्रांनो, हे LCM. आता इथे बघा या ठिकाणी 2 जातो, फक्त 2लाच द्या. बे 1 बे 2 4, जोपर्यंत भाग जाईल तोपर्यंत राहायचा LCM काढताना. ध्यानात ठेवा हा मोठा फरक आहे. भाग जात नाही, 3ला 3 दशाला तशी. आता परत 2 बे 1 बे आणि 3 दशाला तशी. आता इथं परत 3 1 3 1 3. आता किती फॅक्टर झाले आपले राहिले, 3 गुणिले 2, 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. जेवढे फॅक्टर राहतील त्या सर्वांना गुणाकार करायचा आपल्याला LCM काढताना. SCF काढताना तसं नाही. SCF काढताना आपण जिथपर्यंत तिन्ही संख्येला भाग गेला तिथं थांबायचं आहे. 3 पर्यंत थांबता आलं असतं. आता LCM काढायचं आपल्याला. 3 2 6, 6 2 12, 12 3 36, 36 3 108. किती 108. ह्या 108 ह्या ठिकाणी काय आपलं LCM मित्रांनो. काय LCM इज इक्वल टू 108. आता या ठिकाणी SCF जर काढायचं असतं आपल्याला, बघा फरक कळण्यासाठी सांगतोय मी. परत आवश्यकता नाही या गणितामध्ये आपल्याला SCFची. दोन्हीतला फरक लक्षात येईल लवकर जर आपण दोन्ही सोबत घेतली तर. SCF काढताना आणि LCM काढताना काय काळजी घ्यायची बघा. इथं 3 भाग दिला आपण. 3 × 18, 3 12 आणि 3 9 आहे की नाही. परत या ठिकाणी 3 भाग जातो. 3 1 3, 3 2 6, 3 4 12, 3 3 9. आता ह्या तिन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये येतात का नाही येत, या ठिकाणीच आपल्याला थांबायचं आहे. मग आपल्याला फॅक्टर काय मिळाले फक्त आपल्याला 3 गुणिले 3. किती 3 गुणिले 3 बरोबर 9. मग या तिन्हीचा कॉमन जो आहे मोठ्यात मोठा कॉमन तो 9 येतो. मग हेच आपला SCF आहे. हा फरक आहे लक्षामध्ये. असो पुढचं गणित घ्या. नेहमी परीक्षेला येणारा प्रश्न
आणि अशा टाईपमध्ये खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. तर हा एक काळजीपूर्वक पहा. याच्यासारखे प्रश्न आपण परत बघूया आपल्या यूट्यूबवर. व्हेन नंबर इज डिवायडेड बाय 8, 10, 12 अँड 14 ईच टाईम द रिमाइंडर इज 5. रिमाइंडर किती आहे मित्रांनो? आता हे तुम्हाला एक संकल्पना मी क्लिअर करून दाखवतो एकदा, म्हणजे तुम्हाला कळेल काय करायचं असं शेवटी याच्यामध्ये. आता या ठिकाणी असं जेव्हा गणित येईल, रिमाइंडर इज 5 विच इज द स्मॉलेस्ट सच नंबर. स्मॉलेस्ट म्हणजे काय ठिकाणी आपल्याला एलसीएमच काढायचं आहे. काय काढायचं आहे? एलसीएम काढायचं. एलसीएम काढल्यानंतर हे ॲड करायचं का मायनस करायचं तुम्हाला समजून सांगतो बघा. या ठिकाणी यांचं एलसीएम काढायचं, त्यामुळं तुम्ही डायरेक्ट काढू शकता, तुम्हाला लहान अंक आहेत तर, आहे की नाही. पण एलसीएम डिव्हिजन पद्धतीने तुम्हाला काढायला सांगितलं आहे, ते आपण काढणार आहोत. बघा मला सांगा, रिमाइंडर राहण्यासाठी, रिमाइंडर मिळवण्यासाठी रिमाइंडर राहतो याचा अर्थ काय होतो की जी संख्या आहे बरोबर ती काय असते? मोठी असते. एलसीएमपेक्षा ती संख्या नेहमी मोठी असते. म्हणजे जेव्हा केव्हाही आपलं एलसीएम उत्तर येईल त्यामध्ये ते रिमाइंडर ॲड करायचं, ते आपलं उत्तर असतं. बऱ्याचदा मुलांचं एलसीएम काढतात, मुलांना असं प्रश्न त्यांना कळतं एलसीएम काढायला सांगितलं सरनं आपल्याला. एलसीएम काढतात पण त्यातून ते मायनस करतात कधी कधी. मला सांगा मित्रांनो, रिमाइंडर कधी राहील? जर संख्या मोठी असेल तर रिमाइंडर राहील. म्हणून कधीही येणार एलसीएममध्ये ती संख्या ॲड करायची. तर मला सांगा 16 आहे. 16ला जर मी 3 भागलं बरोबर, 3 5 15, किती रिमाइंडर राहतो? 1. तर मग मी तुम्हाला असा जर प्रश्न विचारला, एक रिमाइंडर राहण्यासाठी 3 त्या 16ला कितीनं भाग द्यायला गेला पाहिजे? 5 दिला गेला पाहिजे, तरच रिमाइंडर 1 राहील. पण रिमाइंडर 1 राहण्यासाठी मुळात काय आहे की ही संख्या त्या 15पेक्षा मोठी पाहिजे लक्षामध्ये. म्हणून रिमाइंडर केव्हा केव्हा एलसीएम येईल त्या एलसीएममध्ये रिमाइंडर जो विचारला आहे तो नेहमी ॲडच करावा लागतो. मग संख्या मोठी असेल तरच रिमाइंडर राहील बरोबर. हां, म्हणून आता बघूया रिमाइंडर काढूया आपण. 2 4 2 5 10 2 6 12 2 7 14. परत आता हे 2 जातो सगळ्या 2 संख्येला मग ते देऊया आपण. 2 6 आणि 7ला 7. आता काय करायचं मित्रांनो? 3 नाही, 3मध्ये नाही 2 4 आहे. 2 4 5ला 5 जात नाही भाग. 2 6 7ला 7. आता काय जी संख्या राहिली ही कोणत्या एकाने पाड्यामध्ये आहेत का? नाही. मग आपल्याकडे फॅक्टर काय राहिले मित्रांनो? 2 गुणिले 2. आणि हे आपल्याला परत आपण हे सर्वांना काय करणार? बे पुन्हा इथं देणार, जसेल तसे लिहिणार. त्यापेक्षा मग हे जे उरले ते एका पाड्यामध्ये कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही, त्यामुळे डायरेक्ट लिहून टाका. 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 7 हे झाले फॅक्टर. तर स्मॉलेस्ट नंबर ओळखायचा आहे, तर यांचं गुणाकार करा. आता 7 21, 21 5 105, 105 आणि गुणिले 2 210, 210 गुणिले 2 420, 420 गुणिले 2 840. काय येईल मित्रांनो? 840. आता हा 840 आपलं उत्तर आहे का मित्रांनो? अजिबात नाही. हे झालं एलसीएम. एलसीएम ह्या चारही संख्यांचा हा एलसीएम आहे. आपला रिमाइंडर 5 पाहिजे. रिमाइंडर 5 पाहिजे म्हणजे आपल्याला संख्या 840पेक्षा 5 मोठी लागेल. मग काय करायचं? त्याच्यामध्ये रिमाइंडर 140मध्ये 5 लिहायचा, ती संख्या राहील 845. आणि ह्या 845ला जर या प्रत्येक संख्येने जर भागलं तर भागाकारामध्ये त्यांचे भाग करता येईलच. मग खाली काय उरणार आहे? 5 उरणार आहे. कारण त्यांच्या एलसीएमपेक्षा ही संख्या जी आहे ही 5 मोठी आहे. हे ध्यान ठेवा मित्रांनो. व परत सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मुलांना उत्तर काढल्यानंतर एलसीएममध्ये ही संख्या वजा करायची, ॲड करायची, हे याच्यामध्ये गोंधळ होतो. त्यामुळे रिमाइंडर जर पाहिजे असेल आपल्याला तर जो संख्या आहे, ज्या संख्येला आपल्याला भागायचा आहे, भाज्य आहे, तो कसा पाहिजे? मोठाच पाहिजे. म्हणून ते 5 ॲड करावं लागतात लक्षामध्ये. आशा करतो ते आपल्याला समजलं असावं. आता पुढचं घ्या. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. श्रेयश, शलाका and Snehal start running simultaneously from a point on a circular way. They take a 12, 15 and 18 minutes respectively to complete a round. After how many minutes will they arrive at the same place? बघा प्रत्येकाचं जे आहे श्रेयश, पुन्हा कोण आहे? शलाका. या ठिकाणी आपल्याला काही ॲड वगैरे करायचं नाही. या ठिकाणी जस्ट त्यांनी काय विचारलं? एलसीएम काढायचं विचारलं. प्रत्यक्षातच दिलं नाही, पण याचा अर्थच असतो की एलसीएम ते सोबत कधी मिळतील, म्हणजे कोणत्या मॅक्झिमम टाईमला ते एकत्र मिळतील ते काढायचं आपल्याला. बघा श्रेयस किती मिनिटाला राऊंड पूर्ण करते? 12ला. ही 15, ही 18 मिनिटाला राऊंड पूर्ण करते. मग तिघी जणी सोबत केव्हा येतील? कारण याचं लवकर होईल, याच्या जास्त वेळ लागेल, याला जास्त वेळ लागेल.
पण एक टाईम असा येईल की कदाचित त्याचे जास्त राऊंड होतील, पण ते एका ठिकाणी ते मिळतील. तो टाईम जो असतो तो टाईम काढण्यासाठी आपल्याला LCM काढावं लागतं. काय काढावं लागतं? LCM, आहे की नाही? मग LCM काढण्यासाठी काय करायचं? LCM काढा. तुम्हाला जर टेबल येत असतील तर काढू शकता, किंवा डायरेक्ट डिव्हिजन मेथड म्हटलं तुम्हाला सर्वात सोपं LCM काढण्यासाठी. यांची 2 हे 12, 15 15 आणि 2 18. इथं पुन्हा 3 भाग जाईल. 3 2 6, 3 5 15, 3 3 9. परत कशाने भाग जातो गेला नाही. आता परत मित्रांनो बे इथं 2 घ्यायचा, पुन्हा 5 असेल तसे द्यायची. स्टेप वाढवायच्या नाही, हे माहिती आपल्याला. याच्यानंतर याला भाग जात नाही, बरोबर. म्हणून आपले अवयव काय झाले? LCM काढताना मात्र विचार करायचा. LCM काढताना फक्त या 2चा विचार करायचा. 2 गुणिले 5 गुणिले 3, 5 3 15, 15 2 30, 30 3 90, 90 2 180, 180 सेकंद. त्याने उत्तर काय इच्छा ते बघूया आपण. 180 सेकंदामध्ये दिलेले आहे. मी 180 सेकंद पण बरोबर आहे. त्या ठिकाणी जर ऑप्शनमध्ये तर 3 मिनिटं असतं, 3 मिनिट, ते पण उत्तर बरोबर होतं आपलं. परीक्षेमध्ये मुद्दाम असं विचारतात, दिलेलं असतं सेकंदामध्ये उत्तर, तर सेकंदामध्ये मिनिट पर्यायामध्ये दिलेलं असतं, ते कन्वर्ट करता आलं पाहिजे. कधी कधी मिनिटामध्ये देतात आणि ऑप्शन देतात सेकंदामध्ये. मग मिनिटात सेकंदात करण्यासाठी आपल्याला परत 60 गुणावं लागतं. असो, जस्ट या ठिकाणी काय नाही, LCMच काढायचं सांगितलेलं तुम्हाला. सोपं गणित होतं. पुढचं गणित बघा आता. काय गणित? द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर इज. आता प्रोडक्ट काय आहे बघा, या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर किती आहे? 765 आणि SCF इज 3. फाइंड देअर LCM. बघा फॉर्म्युला काय या ठिकाणी? LCM काढायचं असेल, SCF काढायचं असेल, किंवा त्या 2 संख्येतली एक संख्या काढायची असेल, तसं फॉर्म्युला काय आहे? LCM इंटू HCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर. या ठिकाणी आपल्याला काय दिलं? SCF दिला. किती? SCF 3. बरं LCM दिलाय का? नाही दिलाय. तो काढायचा आहे आपल्याला. काढूया आपण. बरोबर. संख्या किती दिली? त्यांचा प्रोडक्ट किती दिलाय? 765. 765. आता या ठिकाणी मित्रांनो हे LCM ठेवायचं, 3 खाली घालायचं, अशी कुठे करत बसायचं नाही. आपण स्पर्धा परीक्षा देत आहोत, वेळ वाचला पाहिजे. इथंच काटाकाटी करायची. 3 1 3, 3 2 6, 1 उरला. 3 5 15, पुन्हा 1 उरला. हे 5 15 झाले, पुन्हा 3 5 15. म्हणजे LCM इथं राहिलंच काय मित्रांनो? खाली फक्त LCM राहिलं. काय राहिलं? LCM इज इक्वल टू 255. हे आपलं उत्तर. आणि लक्षामध्ये हा फॉर्म्युला आहे याचा. आणि यामधलं आता असा ह्या फॉर्म्युल्यानुसार SCF देऊ, LCM काढतात. LCM दिलं, SCF काढता येतं. बघू पुढं गणित आहेत तसे. या ठिकाणी बघा आता प्रश्न आहे पुढचा. विना हॅज सम बेड्स म्हणजे मनी. इफ सी मेक्स गार्लँड्स ऑफ 60, 24 or 40 बेड्स, देन नो बेड्स आर लेफ्ट. म्हणजे तिच्याकडे असे काही मनी आहेत, या पर्यायामधले एक मनी आहेत की त्या तिन्हींची ती काय करते? हार बनवते. आणि शेवटी हार बनवल्यानंतर तिच्याकडं एकही फूल शिल्लक राहत नाही. तर काय विचारलं त्याने मग? फाइंड द लिस्ट नंबर ऑफ बेड्स दॅट मीना कॅन हॅव. मग तिच्याकडे किती जास्तीत जास्त फुलं असतील बघा. मग 16 24 40 यांचा जर आपण लसावी काढला, LCM जर काढला, तर तोच आपला नंबर असणार आहे. त्यामध्ये ॲड करायचं नाही, मायनस बी करायचं नाही, म्हणजे LCM काढायचं आहे. सारखी संख्या, तिन्हीमध्ये समान असणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. लहानात लहान कोणती आहे तर त्यालाच म्हणायचं तिन्ही किती तिच्याकडं फुलं असतील, नाही का नाही. LCM कधी पण मोठा असतो. मग आता 16 24 आणि 40 यांचं काय करायचं आपल्याला? LCM काढायचं आहे. अगोदर तुम्हाला सांगितलं मी की तुम्ही 2 भागायचं. 8 12 20, परत 2 2 4 6 10, परत 2 2 3 5. तुम्ही असं डायरेक्ट काय लागले? आपण भागाकार करतोय. बे 1 बे 2 4, बे 3 6, बे 5 10 असं लक्षामध्ये. आता तुम्हाला सांगितलं असल्यानंतर परत 2 3 असं करत बसायचं नाही. आपल्याला माहिती आहे अवयव करा. 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि इकडे LCM काढतोय आपण. लक्षामध्ये SCF काढताना आपल्याला असं करता येत नाही. 5 1 5, 5 3 15, 15 2 30, 30 2 60, 60 2 120, 120 2 240. किती? 240.
मणी तिच्याकडे असतील तेव्हा ती 16 फुलांचे, 24 फुलांचे, 40 फुलांचे हार सारखे बनवू शकते. लक्षामध्ये अशा गणितामध्ये नेहमी LCM काढायचं मित्रांनो. तुम्ही म्हणता या ठिकाणी LCM काढायचं का HCF काढायचं कसं ओळखायचं मला सांगा. LCM नेहमी या दिलेल्या संख्येपेक्षा मोठंच राहणार. सगळे ऑप्शन कसे आहेत मोठेच आहेत म्हणजे LCM काढायचं. आणि दिलेली संख्या त्या संख्येमध्ये तुम्हाला HCF काढा किंवा कॉमन सगळ्यात त्या दोन्हीमध्ये असणारी कॉमन जर जेव्हा कॉमनचा प्रश्न आहे तेव्हा HCF काढायचा. बघू पुढच्या गणितामध्ये तुम्हाला समजून सांगतो मी. पण ह्या पण बेसिक गोष्टी लक्षात राहू द्या. बघा पुढचा प्रश्न आहे खूप मोठा प्रश्न दिसायला खूप मोठा आहे. LCA मध्ये प्रश्न खूप सारे दिसायला मोठे आहेत मित्रांनो. पण प्रश्नावर जाऊ नका. प्रश्न अतिशय सोपे आहे. तुमचा 1 मिनिटाच्या आत उत्तर येणारे प्रश्न आहेत सर्व. दिसण्यावर जाऊ नका. द ट्रॅफिक लाईट्स ॲट 3 डिफरंट रोड क्रॉसिंग चेंजेस टू ग्रीन आफ्टर 60 सेकंद. जे लाईट जे आहेत ते ग्रीन होतात किती सेकंदला. प्रत्येक रोडवरचे वेगवेगळ्या टायमाला ग्रीन होतात. याला 60 सेकंद लागतात. एकाला लागतं 120 सेकंद आणि एकाला लागतो 24 सेकंद. लक्षामध्ये आता याचं आपल्याला काय करायचं मित्रांनो रिस्पेक्टिव्हली ॲट ATM आणि त्यांचं जे टाईम आहे ते दिवा सोबत लागण्याचा तिन्ही सोबत लागतात. कोणत्या टाईम वेळेला लागतात टाईम आहे बघा इथे तुम्हाला मी इथं काढायची गरज नाही आपल्याला तरी पण लिहितो मी खाली जाते. हां कितीला ATMला तिन्ही दिवस सोबत लागतात ATMला. तर व्हॉट टाईम विल द 3 सिग्नल्स बी ग्रीन अगेन. ते केव्हा नंतर सोबत लागतील. सोबत लागण्यासाठीच काय आहे मित्रांनो यांचा LCM काढावा लागेल. त्यांचा LCM म्हणजे ते सोबत त्या टायमाला तिथं येतील अशा टायमाला कधीही LCM काढायचा. लक्षामध्ये आता हे सेकंदात दिले आणि खाली काय दिले मिनिटामध्ये दिले. त्यामुळे बघा येताना येणारं उत्तर आपल्या कशामध्ये येणार आहे सेकंदात. त्याला म्हणजे मिनिटात कन्वर्ट करूया. बघा आता 60 60 2 120 आणि 24 5 120 म्हणजे सर्वांचा LCM किती आला 120 सेकंद आला मित्रांनो. किती 120 सेकंद म्हणजेच काय मित्रांनो त्याला मिनिटामध्ये करायला 60 आपल्याला भागावं लागतं. 60 1 60 60 2 120 किती आलं मग हे 2 मिनिट आलं. किती आलं मित्रांनो 2 मिनिट. म्हणजेच ते जे 3 सिग्नल्स आहेत ते परत सोबत एकदाच केव्हा पेटतील की जेव्हा 2 मिनिटं होतील. किती वाजून 8 वाजून 2 मिनिटं म्हणजे काय 2 मिनिट पास्ट ATM हे आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. 8 वाजल्यानंतर 2 मिनिटं झाल्यावर ते परत पुन्हा पेटतील. हे असं जस्ट LCM काढायच्यामध्ये काय रिमाइंडर वगैरे काही राहणार नाही. लक्षामध्ये हे आपलं उत्तर आहे 9चं. किती नंबर 4 नंबरचं. लक्षामध्ये पुढचं गणित घेऊ आपण 10 नंबर बघूया. 7.1च चालू आहे सध्या आपला. 7.1 मधलं 10वं गणित आहे. सेकंड लास्ट गणित आहे बघा. इन द रिसर्च सेंटर ऑफ तुमसर देर इज अ 2610 kg of basmati rice and 1980 kg of Indrayani rice. Equal bags of maximum possible weight are to be made. बघा या ठिकाणी मॅक्झिमम पॉसिबल इक्वल बॅग्स म्हणजे ह्या दोन्हीचं कॉमन आपल्याला काढायचं. कॉमन काढायचं म्हणजे SCF काढायचं. ध्यान ठेवा मित्रांनो. हां काही संख्या पण लहान लहान दिले त्यामुळे SCFच काढायचं आहे. इक्वल बॅग्स ऑफ मॅक्झिमम पॉसिबल वेट आर टू बी मेड सो दॅट numbers rice is left. No rice is left. नंबर नाही no rice आहे. No rice is left म्हणजे दोन्हीच्या अशा बॅग सारख्या बनवायच्या आहेत सारख्या वजनाच्या की पुन्हा पाठीमागं काही तांदूळ राहायला नाही पाहिजे. म्हणजे कॉमन काढायचं आपल्याला. काय बघू आपण कॉमन. सो हाऊ मेनी बासमती राईस बॅग्स विल बी मेड. तर बासमती राईसच्या किती बॅग शिल्लक राहतील आपल्याला बनतील शिल्लक नाही सॉरी किती बॅग तयार होतील ते काढायचं आपल्याला. तर अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे कॉमन वजन किती वजनाचे बॅग तयार करायचे अगोदर दोन्हीचं कॉमन घ्यावं लागणार आहे. SCF करावं लागणार. मग काय लिहायची तर HCF. आता एवढ्या मोठ्या संख्येची SCF करताना डिव्हिजन मेथड वापरायची नाही. कोणती मेथड वापरायची सांगतो मी तुम्हाला. SCF ऑफ 2610 अँड 1980 बरोबर. आता बॅग किती किलोची बनवायची ती अगोदर काढावं लागेल. मग कळलं आपल्याला किती बॅग बनणार आहेत. लक्षामध्ये हां इथं मुलं गोंधळून झालं की जे ब्रेन आहे मुलांचा एकदम ब्लॉक होऊन जातो. आता डायरेक्ट पिशव्या किती आहेत ते विचारलं तर पिशव्या कशा काढायच्या त्यामुळे अगोदर बेसिक विचार करायचा. पिशव्या काढण्यासाठी आपल्याला वजन माहीत पाहिजे की पिशवीचं किती येतं. लक्षामध्ये मग तेच काढतोय आपण. SCF काढायचं आहे. तर जेव्हा मोठी संख्या असते तेव्हा काय करायचं मित्रांनो जी लहान संख्या आहे त्या लहान संख्येने त्या मोठ्या संख्येला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे.
1980 एक 1980 तुम्ही म्हणता एकच का बरं? आणि तुम्हाला कसं डायरेक्टच कळालं की एकच भाग द्यायचा आहे? कारण 1980 डबल केलं तर आपण अर्धे शिवायले ती मोठं आहे ते आपल्याला नको आहे म्हणून एकच. 0 11तून 8 गेले 3, इथं 15 15तून 9 गेले 6 आणि इथं 0 राहील. बरोबर. आता काय करायचं मित्रांनो, हे जे उत्तर आले का ह्या उत्तराला जो पहिला आपला भाजक होता आहे की नाही डिवायझर, त्याला परत घ्यायचं इकडं पुढं आणि असं कुठपर्यंत घ्यायचं जोपर्यंत खाली शिल्लक काही राहत नाही तोपर्यंत आहे की नाही. हे भागाकार पद्धत आहे, ही एक वेगळी HCF काढायची सोपी. बघा 630 गुणिले 3 साइन 3 18 तर माहिती आहे तुम्हाला, मग 1800 येईल जवळपास धरून चला म्हणून 3 न गुणायचं, मग 1800 आणि 30 त्रिक 90 म्हणजे 1890 ह्या ठिकाणी येतं. 630 आपण 3 ला गुणल्यावर. बरोबर. जास्त न गुणू शकत नाही, मोठी संख्या होईल. 0 18तून 9 गेले 9, 8तून 8 गेले 0, 90 राहिले मित्रांनो. बरोबर. आता पुढं हे आपल्याकडे परत जी बाकी उरली त्या बाकीला पहिल्या डिवायझरला भागायचं 630ला. बरोबर. मग आता इथं 0 0 करीत धरू नका. 9 7 63 म्हणजे 90 जर 7ला भागितला आपण तर 630 येतात. 0 0 उरले की नाही, तर हे जे 7 उरते ते आपलं HCF नाही. जो शेवटचा डिवायझर आहे तो आपला HCF असतो. मग याचा HCF किती मित्रांनो? त्या दोन संख्येचा 90 म्हणजे 90 किलोची एक बॅग आपल्याला आहे. तर त्या कॉमन याच्यामध्ये किती बॅगा बनतील, बासमती राईसच्या किती बॅगा बनतील? मग बासमती राईसचं टोटली वेट माहीत पाहिजे. मग काय आहे टोटल बॅग्स बघूया आपण. टोटल बॅग्स बरोबर टोटल वेट किती आहे? टोटल वेट डिवाइड बाय काय मित्रांनो? एके बॅगचं वजन किती येते? वेट ऑफ वन बॅग मी डायरेक्ट लिहितो 90. किती आहे? 90. मग काय येईल? 2610. कारण आपल्याला विचारलं काय बासमती राईसचं फक्त बॅग किती होतील ते विचारलं आहे. म्हणून बासमतीचं टोटल वजन किती आहे? 2610. त्याला आपण 90 भागतोय. तर आपण त्यातलं काय करूया? हे 0 कट करूया, हे 0 कट करूया. 9 1 9, 9 2 18. बरोबर. उरले किती मग? 8 आणि 1 81. पण 9 9 81 म्हणजे 29 बॅग्स बासमती राईसचे तयार होतील. आणि तुम्हाला जर त्यांनी विचारलं असतं इथे या ठिकाणी दुसरं राईस कोणती? इंद्रायणीचे किती बॅग तयार होतील, तर इंद्रायणीचं वजन आहे आपल्याकडं. किती आहे इंद्रायणीचं? करायचं असं तर इंद्रायणी देखील काढू शकतो आपण. काय? 1980. आणि तुम्हाला तर माहिती आहे कॉमन वजन आहे की बॅगचं किती? 90. हे कटलं 9 1 9, 9 2 18, पुन्हा एक उरला 9 2 18 22. याचे 22 बनतील, याचे 29 बॅग बनतील. आणि लक्षामध्ये तुम्ही म्हणता सर कॉमन तर घ्यायचं आहे आपल्याला. आहे बॅग्सची संख्या आहे, वजन दोन्ही तांदळाची बॅग एका बॅगेचं वजन तर सेम आहे 90. आणि लक्षामध्ये हे अशा प्रकारचं उत्तर काढायचं मित्रांनो. शेवटचा प्रश्न आहे ह्या लेसनमधला आणि ह्या टॉपिकवरचा, जो की इक्वल पीसेस ऑफ 8 मीटर रोप आणि 12 मीटर रोप. काय मित्रांनो? 12 मीटर रोप आर टू बी मेड. व्हॉट कॅन बी द मॅक्झिमम लेंथ ऑफ इच पीस? बघा मॅक्झिमम लेंथ ऑफ इच पीस यांची जर आपण पीसेस तयार केले तर सगळ्यात कॉमन जो मोठ्यात मोठा यांचा जो पीस राहील तो कॉमन किती राहील? कॉमन म्हणजे जेव्हा केव्हाही कॉमनचा प्रश्न आहे तेव्हा HCF काढायचं मित्रांनो. लिहा HCF ऑफ 8 and 12. यांचं बी तुम्ही त्या भागाकार पद्धतीनं किंवा डिव्हिजन त्या फॅक्टरायझेशन पेतनं कोणत्याही पेतनं याचं उत्तर तुम्ही काढू शकता. तर माहिती आहे आपल्या दोन्हीमध्ये कॉमन असणारा 4 आहे, त्यामुळे 4 आपलं उत्तर 4 मीटरमध्ये म्हणून मीटर हे. तर तुम्ही काढायचं असलं दोन्ही मध्ये काढू शकता. बघा 8 आणि 12, बेचूक 8 बेसुकून 12. 2 पुन्हा माग देऊया, 2 भागतो 3. बरोबर. बघा या ठिकाणी अशी कोणतीच संख्या नाही कॉमन, एक सोडून ना दुसरी या दोन्हीला सोबत भाग जाईल. दोन्ही एकच पाड्याच्या संख्या आहेत का? नाही. म्हणून आपले जे फॅक्टर मिळाले आपल्याला ती कोणती येतं? हे 2च आहेत फक्त. 2 गुणिले 2 म्हणून 2 गुणिले 2 बरोबर 4. हे झालं HCF आपला. दुसरी मेथड काय सांगते आपली? लहान्या संख्येला मोठ्या संख्येनं भागा. 8 1 8 खाली उरले 4. हे 4 पुन्हा ह्या याला भागा. 4 2 8
उरलं शून्य. शून्याला आपलं म्हणजे भागाकार आपला संपला इथंच. शेवटचं डिवायझर काय आहे 4. मग 4 काय आपला HCF. लक्षामध्ये अशा प्रकारे मित्रांनो लसावी मसावी याच्या पुढचा जो 7.2 आहे लसावी मसावीचा, यामध्ये अजून काही चांगल्या प्रकारचे गणित आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर कनेक्टेड राहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र चॅनलला विसरू नका. कारण तुमचा सपोर्ट हीच आमची ताकद आणि चांगले चांगले व्हिडिओ बनायची प्रेरणा आम्हाला देऊन जातात. त्यामुळं लाईक मात्र करायला विसरू नका.